मी उभा आहे पवित्र अशा भीमा नदीच्या तीरावर। हीच भीमा नदी भगवान शंकराच्या आनंद अश्रूतून भीमाशंकर या ठिकाणी उगम पावल्याची आख्यायिका सांगितली जाते। भीमाशंकरच्या अभयारण्यातून डोंगर कड्यांमधून खळखळ वाहणारी ही भीमा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला। भीमा नदीचं विस्तीर्ण पात्र पुरामध्ये पूर्ण लोटून गेलं होतं। मात्र या पुरामध्ये ही जलपर्णी जशास तशी राहिलेली पाहायला मिळते। खरं तर वाढलेला शहरीकरणाचा विळखा आणि प्रदूषणाचं विळख्याचा हा सगळा परिसर या ठिकाणी भीमा नदीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय। वाढतं शहरीकरण आणि शहरीकरणातून निघणारं दूषित पाणी थेट भीमा नदीच्या पात्रात उतरत असल्याने या भीमा नदीचं हे विस्तीर्ण पात्र गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधित झाले। मुसळधार पावसामध्ये पूर येऊनही या भीमा नदीच्या पात्रातील जलपर्णी ही निघालेली नाही। धिम्म प्रशासन या जलपर्णी काढण्याकडे कुठलंही लक्ष देत नसल्याचं वास्तव या ठिकाणी दिसतंय। शहरीकरणाचा जो विळखा आहे त्यातून निघणारं दूषित पाणी थेट भीमा नदी पात्रात येत असल्याने या जलपर्णीची वाढ ही झपाट्याने होते। त्यामुळे या जलपर्णीची मुळं अगदी जमिनीपर्यंत खोल गेली। त्यामुळे पुराचं पाणी ही या जलपर्णीला काढू शकलं नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। खरं तर भीमाशंकराच्या आनंदाश्रूतून निघालेली ही पवित्र भीमा नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकली। मात्र या भीमेचं हे रूप पाहता खरं तर दुःख अनावर होईल अशा पद्धतीचं हे वास्तव या ठिकाणी आहे। मात्र प्रशासनाला आणि राज्य सरकारला या भीमा नदीच्या ऱ्हासाबद्दल काहीही पडलेलं दिसत नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये भीमा नदीचं हे स्वरूप कुठंतरी बदललं गेलं पाहिजे, ही सर्वसामान्यांची भावना या ठिकाणी व्यक्त होते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।